श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज कंपनीमधनं सुट्टी घेतलेली होती, कारण दत्त जयंतीनिमित्त केंद्रामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं। त्यामुळे मी, आई, ताई आणि चिल्लर पार्टी आम्ही सर्वजण मिळून केंद्रात गेलो, स्वामींचं दर्शन घेतलं। आणि आज तर केंद्रामध्ये स्वामींच्या दरबारात इतकी सुंदर अशी सजावट केलेली होती ना, सगळीकडे मस्तपैकी धूप, दीप, अगरबत्तीचा सुगंध आणि ही फुलांची आरास बघण्यासारखं होतं सगळं काही। अगदी स्वामींचा दरबार हा मन मोहून टाकणारा होता। किती नाही म्हटलं ना तरी नजरच हटत नव्हती। असं वाटत होतं आज माझी स्वामींच्या दरबाराला नजर लागते का काय। पण असं म्हणतात ना की स्वामी समर्थ आहेत, त्यांची कृपा सदैव आपल्यावर असते। त्यामुळे इतकं सुंदर रूप त्यांना आलेलं होतं आणि हे सगळं स्वामी सेवेकऱ्यांनी खूप मनापासून केलेलं होतं। त्यानंतर आम्ही मंडपाबाहेर आलो आणि हे बघा इथे कीर्तनाला सुरुवात झालेली होती। श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा। घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरणलो हे जाणी जे यज्ञ कर्म। जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे फक्त। श्लोक झाले आणि सर्वांनी महाप्रसादाला सुरुवात केली। पहिली पंगत ही महिलांची होती। त्यावेळेला पुरुष मंडळींनी वाढायचं काम केलं आणि ज्या वेळेला पुरुष मंडळी जेवायला बसले त्यावेळी मग सगळ्या स्त्रियांनी पुरुष मंडळींना वाढायची सेवा घेतली, कारण त्यांनी आधीच अनाउन्समेंट केलेली होती की कोणी इच्छुक महिला असतील त्यांना वाढायचं असेल तर त्यांनी नक्कीच ही सेवा आपली स्वामींचरणी रुजू करावी। म्हटलं चला बाबा, तेवढंच हे सौभाग्याचं काम आपल्या हातून घडेल। म्हणून मग मी ही आपलं एक वस्तू घेतली आणि ती सर्व पुरुष मंडळींना वाढायला सुरुवात केली। आणि स्वामींच्या दरबारात इतकं छान जेवण झालेलं होतं की घरी आली आणि गाढ अशी झोपी गेली। झोप इथनं उठल्याच्या नंतर चला म्हटलं आज मी दिदू बाळाला सुट्टी देते, म्हणून मग घरची जी कामं रोज दिदू करते ती मी करण्याची ठरवली। बरेच दिवस झाले माझ्या दिदू बाळाला शाळेला सुट्टीच मिळत नाही। मग म्हटलं तिला कोणी सुट्टी द्यावी, म्हणून मग आज कपड्यांच्या घड्या असतील, भांडे रचायचे असतील, ती सगळी संध्याकाळची कामं मी केली। आणि मग त्यानंतर विचारलं आज की फरमाईश काय आहे, तर मग काय मी विचारायचा फक्त अवकाश असतो। माझ्या दिदू मनूने सांगितलं मम्मी आज पालकपुरी होऊन जाऊ दे। मग अशा गरमागरम अशा पुऱ्या काढल्या आणि माझ्या लेकरांना मी असं छानसं ताट वाढून दिलं। लेकरांनी खावं आणि आईने तृप्तीचा ढेकर द्यावा, यापेक्षा दुसरा आनंद एका स्त्रीला जगात काय असेल। मग माझ्या दोन्ही लेकरांना असं खाताना बघून मला खूप जास्त आनंद झाला। चला, श्री स्वामी समर्थ। मी भेटते पुढच्या